नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांचं फूल कसं बनवायचं हे या व्हिडिओतून सांगणार आहे. हे सुंदर असं मोत्यांचं फूल मी बनवलेलं आहे. हे फूल आता कसं बनवायचं ते या व्हिडिओतून मी दाखवणार आहे. हे अतिशय सुंदर असं फूल दिसतंय. बनवायला पण खूप सोपं आहे. शिवाय आता संक्रांत येतच आहे, तर वाण देण्यासाठी म्हणून पण हे खूप छान असा एक ऑप्शन आहे. देवापुढे रांगोळी म्हणून सुद्धा तुम्ही हे फूल वापरू शकता. चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. तर हे फूल बनवण्यासाठी हे मी इथे क्रीम कलरचे, हे गुलाबी रंगाचे आणि हे हिरव्या रंगाचे असे 3 रंगाचे मोती मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर हा 7 नंबरचा तंगूस आहे. 6 नंबरचा वापरला तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. कात्री आणि नेहमीसारखी सुई एवढं साहित्य आपल्याला हे फूल बनवायला लागणार आहे. चला तर मग आता हे फूल कसं बनवायचं ते आपण बघूया. पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 4 आणि 4 8 मोती या तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहे. इथे गाठ मारून ह्याचा आपण एक गोल तयार करून घ्यायचा आहे. ही गाठ अतिशय घट्ट मारायची आहे. आता हा मी 8 मोत्यांचा गोल आपला तयार झालेला आहे. आता ही जी सुई आहे ती ह्या तंगूसच्या शेजारी म्हणजे आता इथे जी गाठ मारली आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई काढून घेतली मी. आता इथे आपल्याला हे पहिल्यांदा 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि हे 6 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 2 3 4 5 आणि 6 क्रीम कलरचे मोती आणि आता परत 3 गुलाबी मोती. एवढे मोती आपण पहिल्यांदा ओवून घ्यायचे आहेत. 2 गुलाबी, 6 क्रीम आणि 3 गुलाबी असे मोती ओवून घेतले. आता हे 3 मोती असे सोडून द्यायचे आहे आणि हा जो एक मोती आहे क्रीम कलरचा त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत हे 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती आणि एक गुलाबी मोती. असे हे मोती 5 क्रीम कलर आणि एक गुलाबी मोती घेतला आणि आता हा जो गुलाबी मोती आहे पहिला त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता ह्या मोत्याच्या इथून सुई काढून आपण हे विणून घेतलं तर आता त्याच्या पुढचा मोती आहे हा, त्याच्यातून परत सुई काढून घ्यायची आपण.
इथं ही आपली एक पाकळी तयार झाली. याचप्रमाणे परत आता दुसरी पण पाकळी तयार करून घ्यायची. 1 2 गुलाबी, 6 क्रीम, 3 4 5 आणि 6. 2 गुलाबी, 6 क्रीम आणि 3 गुलाबी. 1 2 आणि 3. परत हे 3 सोडून द्यायचे. त्याच्या शेजारचा हा जो क्रीम कलरचा आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता इथे परत 5 क्रीम कलरचे मोती. 1 2 3 4 आणि 5 आणि हा एक गुलाबी. असे 6 मोती ओवून घेतले मी. परत हा जो गुलाबी मोती आहे सगळ्यात पहिल्यांदा ओवलेला त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे हा जो गोल आहे यातला आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपल्या ह्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता ह्याच पद्धतीने आपण पुढच्या पण पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 2 गुलाबी, 6 क्रीम, 4 5 आणि 6. 6 क्रीम ओवून घेतले. 2 गुलाबी, 6 क्रीम आणि आता हे अजून 3 गुलाबी. 1 2 3. 3 गुलाबी. परत हे 3 गुलाबी सोडून द्यायचे. या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हे असं तंगूस ओढून घ्यायचा. इथे परत 5 क्रीम. 1 2 3 4 आणि 5. 5 क्रीम. परत एक गुलाबी. परत या पहिल्या गुलाबी मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली आणि आता हा पुढचा हा सर्कलचा हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई उजवीकडून डावीकडे मी काढून घेतली. इथे आपली ही तिसरी पाकळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण या पूर्ण पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत.
इथं ही मी शेवटची पाकळी केली आहेत. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 8 पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ह्या मोत्यात, गुलाबी मोत्यात आपला इथे तंगूस आहे. हे जे पहिले 8 मोती घेतले त्यातल्या या एका मोत्यातून पुढच्या म्हणजे ह्याच्या पुढच्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे आता हे एक म्हणजे ही जी पहिली पाकळी आहे त्यातल्या 1 2 3 4 4 मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली अशी. आता इथे आपण हा एक हिरवा मोती घेणार आहोत आणि ही जी दुसरी पाकळी आहे त्यातले 1 2 3 4 या 4 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार आहोत असे. म्हणजे इथे ह्या पाकळीला आपण खालून वरच्या दिशेने काढले, शेजारच्या पाकळीला वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या पुढच्या मोत्यात सुई घेतली. आता परत 1 2 3 4 4 मोत्यांमधून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. हे आपली ही तिसरी पाकळी आहे. परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि आता ही दुसरी पाकळी आहे त्यातले 1 2 3 4 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत ह्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली आणि आता ही जी तिसरी पाकळी आहे त्यातल्या 1 2 3 4 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत एक हिरवा मोती घ्यायचा आणि ही चौथी पाकळी आहे त्यातले 1 2 3 4 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून सुई पुढच्या काढून घेतली. आता ही आपली चौथी पाकळी आहे त्यातल्या 1 2 3 आणि 4 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत हा एक आपण हिरवा मोती घेतला आणि ह्या पाकळीतून 1 2 3 4 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. अशा पद्धतीने ही सगळ्या पाकळ्या आपण या हिरव्या मोत्यांनी जोडून घेणार आहोत. इथे या मी हिरव्या मोत्यांनी 8 पाकळ्या एकमेकांना अशा जोडून घेतलेल्या. तुम्ही हे फूल इथेच थांबवू शकता. तुम्हाला वाटलं तर एवढं हे फूल पण खूप छान दिसतं, पण आपण ह्याच्या पुढे अजून वाढवणार आहोत. आता ह्या मोत्यातून सुई काढून घेतली मी आणि एक ही जी पाकळी आहे तिथून ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी परत सुई काढून घेते. अजून या वरच्या म्हणजे एकूण मी आता इथे हे 2 गुलाबी आणि 3 क्रीम कलरचे एवढ्या मोत्यातून मी वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपण 1 2 3 क्रीम कलरचे मोती, परत 3 गुलाबी मोती, 1 2 आणि 3.
परत हे 3 गुलाबी मोती सोडून ह्या एका मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. म्हणजे ही पाकळी जशी केली तशीच करायची इथे, फक्त इथे मोती क्रीम कलरचे ते कमी घ्यायचे. आता इथे 2च मोती घ्यायचे क्रीम कलरचे, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. आता हे इथे जे 1 2 3 मोती आहेत, ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेतली. ही अशी आपली इथे ह्या दोन पाकळ्यांच्या मध्ये ही छोटी पाकळी तयार झाली. आता परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आणि इकडे न्यायची आपल्याला. ह्या एका पिंक मोत्यातून आणि ह्या 3 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने मी काढून घेतली. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, तीन गुलाबी मोती, 1 2 आणि 3. परत हे 3 सोडून द्यायचे. या क्रीम कलरच्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत इकडचे 1 2 3 मोती आहेत, तर ह्या तिसऱ्या मोत्यातून पहिल्यांदा मी खाली सुई काढून घेतलेली आहे. आणि आता परत मगासारख्या या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 3 मोत्यातून काढून घेतली. परत इकडचा हा गुलाबी आणि हे 1 2 3 क्रीम कलरचे मोती, अशी ही सुई आपण काढून घेतली. इथे ही दुसरी पाकळी तयार झाली. आता ह्या पद्धतीनेच ह्या सगळ्या गॅपमध्ये एक एक पाकळी आपण तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने या सगळ्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 छोट्या पाकळ्यांनी तयार करून घेतल्या. पहिल्या मोठ्या घेतल्या आणि मग ह्या छोट्या पाकळ्यांनी तयार करून घेतलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने हे आपलं सुंदर फूल तयार झालेलं आहे. हे आता संक्रांतीला वाण देण्यासाठी तुम्ही वापरू शकता, देवघरातल्या रांगोळीस करताही तुम्ही वापरू शकता. असे बरेच तुम्ही तुमच्या एक कल्पना वापरून वेगवेगळ्या प्रकारे हे फूल तुम्ही वापरू शकता. जर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.